उद्यापासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। आज मंत्रिमंडळ बैठक आणि सत्ताधारी विरोधकांच्या पत्रकार परिषदा। दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नसलेलं हे पहिलं अधिवेशन। दिवंगत अजित पवारांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्री फडणवीस मांडणार अर्थसंकल्प। शेतकरी कर्जमाफीची घोषणा होणार का याची उत्सुकता। अजित पवार अपघात अहवाल, मंत्रालय लाचखोरी, नार्वेकर जमीन प्रकरणावरून विरोधक घेरणार। सातारा जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेमध्ये नवा ट्विस्ट। शंभूराज देसाई, मकरंद पाटलांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट। भाजपला दूर ठेवून राष्ट्रवादी आणि शिवसेना सत्ता स्थापन करण्याची शक्यता। वाल्मी कराडच्या सुशील आणि गणेश कराडपासून आमच्या जीविताला धोका। महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी व्यक्त केली भीती। पोलिसांकडे केली सुरक्षा देण्याची मागणी। राज्यामध्ये दूध 2 रुपयांनी महागणार। खासगी दूध संघाच्या बैठकीत निर्णय। 1 मार्च पासून दरवाढ लागू। अमरावतीत न्यायाधीशांची घरं फोडणारे दरोडेखोर पुन्हा सक्रिय। 3 घरांमध्ये केली चोरी। आजूबाजूच्या घरांना बाहेरून कड्या लावून केली चोरी। 9 दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। तब्बल 54 वर्षांनी नासा करणार चंद्रावरती स्वारी। 6 मार्चला 4 अंतराळवीरांसह नासाचं आर्टेमिस 2 मिशन लॉन्च होणार। 1972 नंतर नासाची पहिलीच मानवी चांद्र मोहीम। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून टॅरिफमध्ये आणखी 5% वाढ। अमेरिकेत आता सर्वांनाच द्यावा लागेल 15% टॅरिफ। अफगाणिस्तानवरती पाकिस्तानचे मध्यरात्री 7 ठिकाणी हवाई हल्ले। काल तेहरीक-ए-तालिबाननं केलेल्या हल्ल्यांचा बदला। ड्रोनद्वारे मदरशांवरती बॉम्बफेक। T20 विश्वचषकाची लढाई सुपर 8च्या वळणावर। भारताची गाठ तगड्यात दक्षिण आफ्रिकेशी। आज अहमदाबादेत रंगणार सामना।